गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आनंदाची बातमी जेणेकरून बीएमसीचा एक निकाल लागलेला आहे. तर जे रिक्वायरमेंट होते 1846 जागा होत्या. तर भरपूर जागा होत्या, तर हे जे गोल्डन चान्स आहे ज्यांचं सिलेक्शन होईल. आणि ही पहिली पीडीएफ जी आहे ज्यांचं मार्क किती पडलेले पहिली पीडीएफ आलेले. तर आपण याच्या सविस्तर बघूया की किती स्कोअर आलेले आहे मुलांना, कितीपर्यंत कट ऑफ जाईल. तर आता हे बीएमसी महानगरपालिकेची जागा होते कार्यकारी सहाय्यक म्हणून. तर अगोदर ही पोस्ट क्लर्क नावाने ओळखली जायची, तर आता ही कार्यकारी सहाय्यक नाव दिलेलं आहे. तर हे 1800 जागा होत्या, भरपूर जागा होत्या. तर याच्यामध्ये खूप चान्स आहे, तर बघू आपण. बघा. हे बघा आता. म्हणजे शिफ्टमध्ये एक्झाम झालेली होती, शिफ्ट वाईज होतं. तर आता बघूया आपण की बॅच वाईज व्हॅल्यू टेबल दिलेलं आहे इथं. आता काही जणांना हे समजत नसेल की हे टेबल काय आहे काय माहीत. बट मी सांगण्याचा एक प्रयत्न करतो की तुम्हाला समजेल. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. आता हे जे टेबल दिलेले आहे, आता हे टेबल जे आहे म्हणजे हे डेट शिफ्ट व्हायचे. ज्या दिवशी तुमची शिफ्ट झाली असेल फर्स्ट सेकंड थर्ड, तर ह्यानुसार दिलेले आहे. आणि बघा, तुम्ही जर तुमचं 2 तारीखला तुम्ही 2 डिसेंबरला दिलेलं असेल 2024ला, तर तुमची फर्स्ट शिफ्ट असेल किंवा सेकंड शिफ्ट असेल. तर अशा शिफ्ट वाईज तुम्हाला हे स्कोर स्कोर दिलेला आहे. आता तुम्ही इथं बघू शकता टोटल नंबर ऑफ टोटल प्रेझेंट कॅन्डिडेट म्हणजे किती कॅन्डिडेट प्रेझेंट होते. तर 4725 कॅन्डिडेट प्रेझेंट होते ह्या 2 डिसेंबर 2024 पहिल्या शिफ्टमध्ये. तर इथं मेन व्हॅल्यू पर शिफ्ट म्हणजे 113% आणि स्टँडर्ड डिव्हिजन्स व्हॅल्यू पर शिफ्ट तर 21.51 समथिंग. तर ॲव्हरेज जे ॲव्हरेज ऑफ द 0.1 टॉपर पर शिफ्ट. आता हे जे टॉपर आहेत म्हणजे जे टॉपर दिलेले आहेत, जे ज्यांचं टॉप मध्ये टॉपर जे आपण जेणेकरून समजा आता एक्झाम्पल पाहूया, ज्यांना समजा 100 पैकी 80-90 मार्क पडतात म्हणजे 1%. तर असे हे टॉपर इथे दिलेले आहेत. आणि हे सम ऑफ द मीन्स स्टँडर्ड डिव्हिजन्स पर शिफ्ट. आता हे जे आपले स्टँडर्ड डिव्हिजन वाईज जे शिफ्ट वाईज आपल्याला स्कोर दिलेला आहे तो बघायचा आहे. तर तुम्हाला इथं कन्फ्युजन होऊ शकते की हे काय भानगड आहे. तर याच्यात काही तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. आता हे तुम्हाला इथे दिलेले आहे, किती कॅन्डिडेट प्रेझेंट होते ते दिलेले आहे. आता हे पर्सेंटेज काढलेलं आहे बघा. कारण की काही जणांचा शिफ्ट वाईज पेपर अवघड होता, काहीचा सोपा होता, त्यानुसार काढलेलं आहे. तर इथं बघा तुम्ही 113%. तर आता इथं जे आहे तर 164 स्कोर आहे. तर त्यांचं काय आहे, कारण की हा पेपर जर हा तर सोपा होता म्हणून 164 पर्यंत 164 पर्यंत स्कोर गेलेला आहे टॉपर मुलांचा. सोपा सोपा होता म्हणून. आणि आता याच्यात काय झालेलं की हे मायनस झालेलं काही मुलांची मार्क. मायनस म्हणजे कमी झालेलं कारण की सोपा पेपर होता, तर त्यानेच ऑप्टिमाइज केलं असेल की स्कोर ज्यांचं म्हणजे जो पेपर अवघड असेल किंवा जो पेपर सोपा असेल त्यांचा मार्क कमी, ते कमी केलं असेल. तर ते पर्सेंटेज वाईज काढलेले, ती कोणत्या शिफ्टला पेपर सोपा होता आणि कोणत्या शिफ्टला पेपर सोपा नव्हता. तर या वाईज आहे, त्यानुसार आहे इथं दिलं बघा. आता तुम्हाला जर इथं समजत नसेल बघा, आता हे जे आहे समजा 21.5, आता हे 113% आहेत समजा. आता ही जी पहिली शिफ्ट होती म्हणजे 2 डिसेंबर, आता ही जी शिफ्ट होती ना ही सोपी शिफ्ट होती बघा. आता इथं काय आहे 164 स्कोर आहे. आणि स्टँडर्ड डिव्हिजन वाईज म्हणजे हे तर एवढी 134 मार्क पडलेले समजा, असं पकडून चालू 134 पर्यंत 0.86. तर आता सेकंड डिव्हिजन समजा, सेकंड डिव्हिजन मध्ये तुम्ही बघू शकता की 116 116% आहे. तर 22.5 आहे आणि 166 स्कोर आहे.
तर 139, काही जणांचा मार्क कमी झाला असेल, काही जणांचा मार्क वाढले असेल. कारण की काय, कारण अशोक, कारण की काही जणांची जी शिफ्ट होती ना, ती सोपी होती. काही जणांची काही क्वेश्चन कमी केले असेल, काही क्वेश्चनचे काही जणांना मार्क चा फायदा झाला असेल, काही क्वेश्चन रद्द केले असेल. हा एक क्रायटेरिया असू शकतो बीएमसीचा. तर बघू आपण सगळ्यात जास्त बघा इथं पर्सेंटेज किती, 125 आहे. कारण की 125 काय आहे, कारण हा पेपर आहे ना खूप सोपा होता असं माझं मत आहे. कारण की 125.22, 24.2 समजा. आणि इथं टॉपर जे आहेत 177 आहे समजा, 177 त्यांचं स्कोर आलेलं होतं, त्यांना 149 आलेलं असेल. तर हे कारण की ही सोपी शिफ्ट होती, त्यानुसार मला वाटतं हे 177 स्कोर आहे टॉपरचा. तर त्याच्यातून हे मायनस झाले असेल, त्यांचा इथं लॉस झालेला आहे बघा, ज्यांचं पेपर सोबत होता. आपण बघूया दुसरं, की तुम्हाला एक समजून येईल की आयडिया की, कारण त्यात बघा ज्यांचा स्कोर कमी आहे म्हणजे बघा इथं बघू आता, हे जे 99 आहे, आता 99चा जो आहे समजा, इथं बघा टॉपरचं किती, 162. त्यांची जे 4 डिसेंबर पहिली शिफ्ट होती, तर 162 स्कोर आहे टॉपरचा, 99. आणि पर्सेंटेज बघा कमी झालेलं आहे. तर म्हणजे हे पेपर अवघड असेल म्हणून याचं पर्सेंटेज कमी आहे, आणि यांचं पर्सेंटेज जास्त आहे. कारण हे पेपर सोपे आहे बघा, 113, 116, 125, 112. म्हणजे याचं पर्सेंटेज जास्त आहे म्हणून हे स्कोर यांचं कमी होऊ शकतो. आणि खाली बघा, तुम्हाला सांगितले जसं की आता एक्झाम्पल दिला आपण, 99.8 आहे. तर यांचा स्कोर जे 162 टॉपर आहे, तर त्यांचं स्टँडर्ड डिव्हिजन म्हणजे 124 येते समजा. काही जणांचं कमी झालेलं असेल त्यानुसार. तर बघू आपण खाली बघा, कारण की बरेच मुलं सांगत होते की माझं म्हणजे 80-90 मार्क बरोबर आहे, तर 180 पर्यंत जाऊ शकतो स्कोर. तर त्या मुलांचं कसं आलेलं आहे, कारण त्या मुलांचा पेपर सोपा होता म्हणून त्यांचं मार्क कमी होऊ शकतात. त्यामुळे तिथं एक तोटा होऊ शकतो, कारण त्यांचा पेपर सोपा होता म्हणून त्या शिफ्ट वाईज त्या शिफ्ट वाईज मग ते स्कोर कमी होऊ शकतात. बघ तुम्ही इथं बघा की 5 डिसेंबर 2024 ला जी शिफ्ट तिसरी होती, ह्या शिफ्ट वाईज किती पर्सेंट, 106 होते. So 171 स्कोर आहे. म्हणजे हा शिफ्ट म्हणजे थोडंसं पेपर सोपंच होतं म्हणजे असं समजून चालू आहे आपण. तर मग त्यांचं मायनस स्कोर होऊ शकतो. पुढे बघू आपण, जसं की आता हे शीट 5 100 बघा. आता बघा हे सगळ्यात कमी मार्क कुठं आहे बघा, 154. आता 154 जे आहे स्कोर, हे 5 डिसेंबर 2024 ला पहिली शिफ्ट होती, तर 98 पॉईंट आहे, पर्सेंटेज आहे. तर याच्यात 4,275 मुलं बसले प्रेझेंट होते. आणि टॉपर जे स्कोर यांचं तर 153 आहे बघा. तर 153, तर यांचं काय आहे माहिती आहे का, हा पेपर अवघड असेल म्हणून हे जे टॉपर मुलं आहेत त्यांचा स्कोर एवढं आलेला आहे. त्यामुळं ह्या मुलांचा फायदा होऊ शकतो मेरिटमध्ये, ज्यावेळेस कट ऑफ लागेल त्यावेळेस. मी तुम्हाला एक समजेल अशा भाषेत सांगतोय. तर मी प्रयत्न करतोय तुम्हाला हे समजेल हे काय टेबल आहे. तर पुढे बघूया की किती लिस्ट लागलेलं बघा इथं. आता हे लिस्ट जे आहे, रोल नंबर दिलेले आहे, रोल नंबर आहे, ॲप्लिकेशन नेम आहे, मार्क आफ्टर ऑब्जेक्शन्स, रो स्कोर आणि प्रोटेक्टेड स्कोर्स, आणि मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन्स. आता तुम्ही इथं समजू शकता ते हे काय आहे, भानगड काय आहे. आता इथं काय आहे, जे ऑब्जेक्शन घेतलेले समजा ते 78 स्कोर आहे हा. आता तुमचा समजा स्कोर 78 असेल, 78, सॉरी 68 असेल, आणि तुमचा प्रोटेक्टेड स्कोर किती, तो समजा एवढा मार्क पडलेला आहे. तर तुम्हाला एवढं मार्क दिले. पण आता इथं काय झालेलं आहे बघा, तुम्ही समजा आता 68 आहे, तर 68 तुमचं ऑब्जेक्शन मध्ये 68 क्वेश्चन दिलेलं आहे. समजा तुम्हाला मार्क पडले 70, तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं असेल 68 क्वेश्चन वरती, तुम्हाला जर इथं पडले 70 मार्क, 70 मार्क पडले,
आता इथं हे मार्क कमी कसं काय झाले तुम्ही सांगून म्हणजे तुम्हाला विचार पडत असेल की नाही बाबा माझं 70 मार्क होते तर मला 47 कसं काय झाले. तर हे काय आहे बघा, कारण की ही जी शिफ्ट असेल ना, आता इथं शिफ्ट दिलेली नाहीये. कारण की ह्या मुलांचं इथं लॉस होण्याचे चान्सेस आहे असं मला वाटतं. कारण की बघा इथं शिफ्ट नाही दिलेले आणि 70 मार्कचे 47 मार्क झालेले कारण की का, कारण की यामध्ये जे पेपर झालेला असेल, या आता कोणती शिफ्ट माहित नाही पण यांची जी शिफ्ट असेल यांची, हा पेपर यांचा अवघड असेल. तर त्यामुळे यांचा स्कोर हा कमी केलेला आहे. काही क्वेश्चन रद्द केलेला असेल त्यामुळे पण हा स्कोर कमी होऊ शकतो. मला आता बघा तुम्ही पुढं बघू शकता. आता समजा 128 मार्क आहे म्हणजे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर, तर 128च पडलेत. 128च पडले का, कारण की त्यांचं तर काही मार्क कट नाही झाले, कोणते म्हणजे कट झालेले नसेल, ऑब्जेक्शन घेतले ते करेक्ट आले 128 मार्क. आणि आता इथं बघा 128चे 149 कसं काय झाले. आता हे तुम्हाला इथं वाटत असेल हे असं कसं करू शकते, 128 मार्क पडले तर 149 कसं काय झाले. कारण की आता जे अवरेज पर्सेंटेज दिलं असेल त्या पर्सेंटेज वाईज हे मार्क कमी, आणि जे रद्द क्वेश्चन केलेलं असेल, रद्द क्वेश्चन केलेले त्याचे मार्क वाढवले असेल, आणि जे पर्सेंटेज काढलेले त्यावेळेस हे इथं मार्क दिलेले बघा 128चे 149, म्हणजे तर 20 मार्काचा फायदा झालेला आहे मुलांना. तर कारण की बघा, कारण की यांची जी शिफ्ट असेल ना, ही शिफ्ट अवघड असेल बघा, माझा अंदाज आहे. कारण की शिफ्ट अवघड असल्यामुळे हे पर्सेंटेज एवढं वाढलेले म्हणजे 20 मार्क वाढून भेटलेले किंवा काही क्वेश्चन रद्द झालेले असेल त्याच्यातून, असा स्कोर आहे बघा. ही पीडीएफ आहे. आता जर काही मुलांना जर याच्यात नाव सर्च, तुम्ही इथं नाव सर्च करू शकता, तुमचं नाव वगैरे याच्यात तुम्हाला सापडेल. याच्यात बीएमसीचं तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे, ऍप्लिकेशन तुमचं नाव आहे, पूर्ण नाव दिलेलं आहे, कारण तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. इथं बघू शकता तुम्ही बरंच पेज आहे. तर एवढं आपण सगळे हे पेज तर बघू शकणार नाही, कारण की आता हे अजून दुसरी पीडीएफ जी आहे, तर ती दुसरी अजून पीडीएफ जी कट ऑफ पीडीएफ येईल, तर तोपर्यंत आपल्याला वाट बघायचं आहे. आणि बघूया आता, शक्यतो कट ऑफ 160 पर्यंत लागण्याचे चान्सेस 160 170च्या मध्येच आहेत कट ऑफ, जास्त काही कट ऑफ हाय जाणार नाहीये. जर ज्यांचं ओपन मध्ये 160 170 स्कोर असेल तर त्यांना जास्त चान्स आहे की सिलेक्शन होण्याचे. ज्यांचं ओबीसी मध्ये येत असेल त्यांना कमी मिनिमम 150 55 60च्या आसपास पाहिजे स्कोर, तर त्यांचे चान्सेस होऊ शकतात सिलेक्शन होण्याचे. कारण की अगोदर बरेच एक्झाम झालेले, त्यामध्ये बरेच मुलांनी बरेच डिपार्टमेंटचे एक्झाम झालेले होते, तर त्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालेले आहेत. तर इथे जे आज जागा आहेत समजा, आता यामध्ये पण काही मुलं असतील जे हुशार मुलं आहेत ज्यांचा स्कोर चांगला आहे, तर ते मुलं जर त्यांना इथं जॉईन करायचं नसेल तर इथं जे जॉईन झालेलं ऑलरेडी आणि त्यांना हे इंटरेस्टेड नसेल नसेल या पोस्टसाठी, तर ते जॉईन करणार नाही. मग ते जे हुशार मुलं आहेत ते अजून काही मुलं हुशार कमी होऊ शकतात. म्हणजे याच्यात आपण मिनिमम पकडूया 50 मुलं ते 100 मुलं असे असतील की ज्याने अगोदर जॉईन केलेले असतील, तर ते 100 मुलं कमी होऊ शकतात, म्हणजे माझा एक अंदाज आहे. त्यामुळं बाकीच्या मुलांचा फायदा होऊ शकतो ज्यांचा स्कोर कमी आहे, 160 155 165च्या आसपास, तर त्यांना एक गोल्डन चान्स आहे. तर नक्कीच त्यांचा फायदा होईल यामध्ये. आणि चांगली पोस्ट आहे बीएमसी मध्ये. बघूया आपण आता कट ऑफ किती लागते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय फ्रेंड्स.